नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील कुंभमेळ्याची जी 4 ठिकाणे आहेत ते बघणार आहोत। परीक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टॉपिक असल्यामुळे आपण बघूया वन बाय वन। तर पहिल्यांदा बघा ही 4 ठिकाणं कोणते कोणते आहेत बघा। उत्तरेला हरिद्वार, त्याच्या खाली प्रयागराज, पुन्हा उज्जैन आणि नाशिक, बरोबर आहे। हे 4 ठिकाणं आहेत, तर याची सविस्तर आपण माहिती पुढे घेऊया। तर मित्रांनो, कुंभमेळा म्हणजे काय? तर कुंभमेळा हा भारतातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे। हा उत्सव हिंदू धर्मातील 4 ठिकाणी म्हणजे कोणते कोणते? हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक या 4 ठिकाणी हा कुंभमेळा आयोजित केला जातो। प्रत्येक ठिकाणी म्हणजे नाशिकला जर यावर्षी कुंभमेळा झाला तर तिथून 12 वर्षांनी तिथं कुंभमेळा होतो। तर भारतात म्हणजे दर 3 वर्षाला एका ठिकाणी कुंभमेळा होतो। म्हणजे हरिद्वारला एकदा, त्यानंतर 3 वर्षांनी प्रयागराजला, त्यानंतर 3 वर्षांनी उज्जैनला, त्यानंतर 3 वर्षांनी नाशिकला आणि स्वतःच्या पर्टिक्युलर स्थानाचा विचार केला तर तो 12 वर्षांनी होतो, बरोबर आहे। तर आता बघूया प्रयागराज। तर उत्तर प्रदेश या ठिकाणी जे प्रयागराज आहे, ज्या ठिकाणी गंगा यमुना या 2 नद्यांचा संगम होतो, त्या ठिकाणी एक कुंभमेळा आयोजित केला जातो। तर इथं त्रिवेणी संगम आहे, गंगा यमुना आणि एक लुप्त असणारी सरस्वती नदी, बरोबर आहे। त्यानंतर आहे बघा हरिद्वार। तर हरिद्वार हे उत्तराखंड राज्यामध्ये गंगा नदीच्या काठी असणारे शहर आहे, त्या ठिकाणी सुद्धा कुंभमेळा आयोजित केला जातो, बरोबर आहे। त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये उज्जैन, ज्या ठिकाणी महाकालेश्वर किंवा महाकाल हे ज्योतिर्लिंग आहे, त्या ठिकाणी शिप्रा नदीच्या काठी हा कुंभमेळा आयोजित केला जातो, बरोबर। त्यानंतर शेवटचा आहे आपल्या महाराष्ट्रामधील गोदावरी नदीकाठी जे शहर आहे नाशिक, या ठिकाणी जे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो। तर हा होता कुंभमेळा छोटा टॉपिक। धन्यवाद।